आणि उपस्थित सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांना विनंती आपण खाली बसून घ्यायचं सगळ्या कार्यकर्त्यांना कोणी पदाधिकारी राहिले असतील गडबडीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, महाजिजाऊ सावित्रीबाई फुले सर्व महापुरुषांना वंदन. पैठण विधानसभा 2024 महाविकास आघाडीचे लोकप्रिय असे अधिकृत उमेदवार माननीय दत्ताभाऊ गोल्डे व्यासपीठावरील सर्व माझे मार्गदर्शक, समोर उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू, माझे पोलीस बांधव, समोर उपस्थित असलेले सर्व माझे मतदार बंधू आणि भगिनी, विधानसभा 2024 आपण ज्या पद्धतीने या 2024च्या विधानसभेला सामोरे जात आहोत, कारण की मागील 25-30 वर्षापासून आपण सन्मान्य भुमरे साहेबांवरती प्रेम केला आणि त्यांना वारंवार 5 वेळेस संधी दिली. पण तुमच्या आमचं आज भुमरे साहेबांनी ती निराशा केलेली. कारण की निराशा याच्यासाठी म्हणतो, आपल्या तालुक्याचे आमदार असले तर आमदारांना भरपूर काही अधिकार असतात. नितू गट्टू आणि सभागृह देणं हे त्यांचा अधिकार, तो हा परम अधिकारी आणि सर्वसाधारण गोष्टी. त्याच्या व्यतिरिक्त हे काही काम असतं. पण असो, ज्या गोष्टी त्यांनी केल्या नाही त्या भविष्यामध्ये आपल्याला करायच्या आहे. म्हणून आज आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून दत्ताभाऊ यांना सोबत घेऊन आलेलो आणि तुम्हाला गंभीरपणे दत्ताभाऊ सोबत उभं राहायचे. कारण की संजय भाऊ मला सांगत असताना तुमचा हे अभिमान वाटतो. 2009 ते 2014 पर्यंत तुम्ही आमदार म्हणून या पैठण तालुक्याचं काम केलं आणि काम करत असताना या बिडकीन शहरामध्ये मग ती पाण्याची योजना असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, या बिडकीन शहरातलं पोलीस स्टेशनची इमारत असेल, अशा विविध कामं तुम्ही केली. त्याचप्रमाणे पैठणमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे मराठवाड्यातूनच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातून दहाव्याच्या कार्यक्रमासाठी तिथं लोक येत असतात, त्यासाठी तुम्ही घाट दिला. पण मला सांगताना तुम्हाला एवढंच सांगायचं, जर तुम्ही 5 वर्षामध्ये आज आले नसते तर आमच्या भुमरे साहेबांनी आम्हाला काही दिलं असतं आम्हाला वाटत नाही. हे असं का वाटत नाही? कारण की मी स्वतः मागचे 5 वर्ष त्यांच्यासोबत सत्तेमध्ये होतो आणि सत्तेमध्ये असताना त्या पद्धतीने त्यांनी आमच्यासोबत वागणूक केली. म्हणून आज आम्हाला नाही झालं का होईना त्यांची साथ सोडावी लागली. पण ते साथ सोडत असताना आम्ही त्यांना वारंवार सांगितलं की तुम्ही आमच्या समाजासोबत आमच्यासोबत तुम्ही अन्याय करताय. पण बोलता बोलता, कारण की आम्ही 7-8 दिवसापासून बोलतोय, घरे आमचे दत्ताभाऊंसोबत आमचे घरात झालेले. पण काय करतात, आता गावात आहे, आपलं गाव आहे, गावात बोलणं गरजेचं आहे. मला माझा अभिमान वाटतो, तुमच्या आशीर्वादाने मागील 10 वर्ष तुम्ही मला जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली आणि काम करत असताना मला योगायोगाने 2.5 वर्ष सभापती पद सुद्धा मिळालं. आणि हे काम करत असताना आपल्या गावातील आपण जवळपास 60 ते 70% आमचे तत्कालीन सरपंच व आताचे सरपंच दोघा तिघांनी मिळून आम्ही 70% गावात ते काम केले.
आणि तुम्ही म्हणता आम्ही गावातले कामं केले. काय केले तुम्ही गावाचे कामं? तुम्ही हिशोब दाखवायला पाहिजे. तुम्ही आम्ही केलेल्या कामाचे फोटो काढून लोकांना दाखवले, व्हिडिओ क्लिप करून तुम्ही लोकांना दाखवले. म्हणजे सांगायचं आणि लोकांपर्यंत पोहोचवायचं म्हणजे चुकीचं कुठेतरी तुम्ही पोहोचवताय. थोडी जनाची नाही मनाची आपण पाहायला पाहिजे. आणि तुम्ही आम्हाला सांगताय आम्ही सगळे तांदे फोडले. अरे तांदे काय फोडता तुम्ही? तांदे फोडायची काय भाषा करता तुम्ही? अरे तांदे काय तुमचे जुनेच कार्यकर्ते ते तुमच्या मागच्या ग्रामपंचायतच्या तणांमध्ये लढले 10-15 कार्यकर्ते म्हणजे तांदे नाहीये. आणि ज्या दिवशी मी मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला त्या दिवशी तुमच्या पायाखालची वाट ती वाळून निघून गेली. आणि तुम्ही आम्हाला सांगताय या बिल्किन शहरामध्ये एवढी मोठी DMIC आली, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर 10,000 एकर त्यामध्ये भूसंपादन झालं, त्याला 10 ते 12 वर्ष होऊन गेली. पण आमच्या इकडच्या भागातल्या शेतकऱ्यांचं तेच गाणे अजून बी की तुमचे 15% जमिनी अजून वापस त्याचा मोबदला तुम्हाला दिलेला नाही, 30% जमिनीचा मोबदला दिले नाही. जो 15% जमीन तुम्हाला डेव्हलप करून देणार होते ते सुद्धा आजपर्यंत दिलेले नाही. तुम्ही एकही उद्योग असा आणलेला नाही की तिथं गावातला 100,000, 2,000 करून नोकरी करू शकतात. म्हणजे किती तुमची संबंधित आहे? तुम्ही या महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री राहिला, कॅबिनेट मंत्री राहिला आणि तुम्ही आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर टीका करून चालले. साहेब तुमच्याकडून राजकारणामध्ये आम्ही शिकून तुम्हाला बघून राजकारणात आलेलो, तुम्हाला बघूनच मोठे झालेलो आहे. पण मग तुम्हाला जाता जाता सांगून जायचंय जर तुम्ही तुमच्या मागे 30-35 वर्ष फिरलेल्या कार्यकर्ते जर विधानसभेसाठी विचार केला असता ना हीच जनता तुमच्या पाठीशी राहिली असती. पण तुम्हाला सगळं घरातच लागते. खासदार घरात असल्यानंतर आमदार कशाला लागते तुम्ही सांगा बरं. म्हणून कशालाच लागते आमदार? खासदार घरात लागतो, आमदार घरात लागतो, तुम्हाला सभापती घरात लागतो, तुम्हाला चेअरमन घरात लागतो. एवढंच नाही तुम्ही 4-4 सोसायटीचे सभासद सदस्य होता. म्हणजे का बाकीच्या कार्यकर्त्यांच्या अजेंडेला उचलायचे बरोबर येत नाही की जेवढे आहे ते जुने शिवसैनिक माझ्या सगळ्यात सुद्धा मी सुद्धा जुना शिवसैनिक आहे आणि मला आज अभिमान आहे. मी ज्या गोष्टीवरून होळ करून घेऊन अजून तिथे झालो मला अभिमान मी शिवसेनेत घेऊ. अरे मी तरी शिवसेनेत गेलो. अरे तुम्ही पार्टी सोडून गेली, मी पक्ष बदलला पण तुम्ही पार्टी सोडून गेली. याचा कोण हिशोब घेईल? जनता बरोबर आहे. आणि तुम्ही सांगता तुम्हाला मित्रांनो जास्त नाही सांगत तुम्हाला येणाऱ्या 23 तारखेला दिवसांनी विजू चव्हाण आणि या स्टेजवरती बसलेल्या सर्वांचा करिश्मा ही काही समोर बसलेले काय पैसे देऊन गाड्या कशी बोलवले ही प्रेमापुढी आलेली जनता आहे. आम्हाला विनाकारण कोणावरती ती बाजू नाही करायचं पण तुम्ही विनाकारण आमच्या हे नातीला लागू नका ही आम्ही आज तुम्हाला या माध्यमातून आग्रहाची विनंती. आम्ही चुकीचं बोलणार नाही कधीच. आणि तुम्ही म्हणता बाबा आम्हाला तुम्ही एका वार्डातून 500-600 मतांनी बद्दल तुम्ही विजू चव्हाणवर टीका करता. विजू चव्हाणची काय लायकी आहे तुम्हाला येत्या 23 तारखेला नक्की दाखवा. लक्षात ठेवा यावर्षी मी जास्त बोलत नाही पण दत्ता भाऊ आमच्या या भागामध्ये एवढी मोठी DMIC आली तुम्हाला आग्रहाची विनंती आहे. तुमचे सगळे सहकारी तुमच्या सोबत आलेले स्वखर्चाने आलेले तुमचा निकाल लागलेला आहे याच्यामध्ये तो मत नाही. माणसाने लोकशाही राजकारण करावं पण एवढं खालचं राजकारण करू नये आम्ही मानतो. विराट बापू सोबत मी मागील 10 वर्षापासून सभागृहात काम केलं. त्यांच्यासोबत कुठलीही घटना झाली मी नागपूरनी प्रार्थना करतो त्यांची तब्येत लवकर तरी व्हावी आणि त्यांनी बाहेर यावं. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण केलं गेलं पाहिजे. सामाजिक बांधिलकी जमायच्यासाठी समाजाच्या हिशोबाने बघायला पाहिजे. तुम्ही चुकीच्या पद्धतीने वागताय त्यासाठी मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये दत्ताभाऊ तुमच्याकडून आमच्या अपेक्षा आहे या दिशेमध्ये चांगल्या पद्धतीचा रोजगार या भागातील तरुणांना उपलब्ध केला पाहिजे. शेतकऱ्यांचे राहिलेले प्रश्न निकाली लागले पाहिजे. शेतकऱ्याचे राहिलेले 30% पैसे 12 वर्ष झाले शासनाने द्यायला पाहिजे होते. आपण या तालुक्याचे कॅबिनेट मंत्री होतो दिले गेले पाहिजे होते नव्हते बरोबर नाही. पण आजपर्यंत आमच्या शेतकरी बांधवांना 30% पैसे मिळाले. अरे यांना म्हणतात ते लिफ्ट म्हणजे काय? अरे लिफ्ट म्हणजे पाणी उचलून टाकणे त्याला लिफ्ट म्हणजे त्याकडे पडलं. अरे त्याकडे म्हणजे हे सगळा अडाणीपणाचा कारभार. म्हणून माझ्या दादांना
घरी बसायचंय आणि त्याच्यानंतर आम्ही केवायसी केली. केवायसी करण्यासाठी इथं 10,000 एकर जमीन आम्ही त्यावेळेस घेतली. या बिल्डिंगला 2 लाख रुपये एकरचा भाव होता. आज 6 कोटी रुपये भाव आहे. 6 ते 8 कोटी रुपये भाव आहे. मी बिल्डिंगच्या लोकांसमोर सांगतो त्यावेळेस 8 ते 10 कोटी रुपये एकरचा भाव आहे बरोबर. म्हणून हा विकास झाला. या केवायसी मुळे 10,000 एकर जमीन घेतली नाही. तर 10,000 एकर जमीन आम्ही 8 कोटी रस्ते केले, पूर्ण पाईपलाईन केली. 10,000 एकर मध्ये पाणी आहे. या भागाची जमीन पाणी पुरवठा आहे, ड्रेनेज लाईन आहे, लाईट आहे. तुम्ही काय म्हणता? म्हणून माझ्या दादांना आता पेटून उठा, आता आत्मसात द्या आणि त्यांच्या खाली नका पेटून त्यांना उडून टाका. उडून टाका म्हणजे मतपेटीतून उडून टाका. म्हणून माझ्या दादांना हे केवायसी आणली. आम्ही काय केलं दादा, मी त्यावेळेस आमदार झालो. 28 कोटी रुपये आम्ही पोलीस स्टेशन साठी आणले. डीवायसपीची इमारत बांधली, पाचोडला इमारत बांधली, पाचोडला पोलीस कर्मचाऱ्याला निवासस्थान दिले, इथं पोलीस स्टेशनला केलं. म्हणजे प्रत्येक विभागाचा पैसा आपल्या भागात असतो. दादा आणखी विशेष एक महत्वाचं आहे. उद्या इथं आम्ही ग्रामीण रुग्णालय केलं. इथं आणखी 6 पोस्ट मंजूर आहे. पण आहे ती डॉक्टर